माणिकराव कोकाटेंचं खातं आता बदललं जाणार आहे, माहिती सूत्रांकडून येते। अजितदादा आणि सीएमच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती समोर येते। विधान भवनामध्ये रमी खेळणं कोकाटेंना आता भोवणार आहे। तसंच कोकाटेंना मंत्रीपद कायम, मात्र खातं बदललं जाणार अशी माहिती आता सूत्रांकडून येते। अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येते। मागचा काही काळ आपण बघत होतो माणिकराव कोकाटेंवरती काय कारवाई होणार असा प्रश्न सगळ्यांसमोर होता, मात्र अतिशय महत्त्वाची अपडेट या संदर्भातली आता समोर आलेली आहे। माणिकराव कोकाटेंचं खातं बदललं जाणार आहे अशी माहिती आता सूत्रांकडून येते। दरम्यान अजितदादा आणि मुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली आणि या महत्त्वाच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाल्याची माहिती आता सूत्रांकडून येते। आपण बघितलं होतं विधान भवनामध्ये रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आलेला होता। यानंतर मोठ्या प्रमाणात टीका झाली, विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी होऊ लागली, त्यांच्यावरती काय कारवाई होणार असे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले। राहुल जोरी आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। राहुल, आपण बघतोय खरं तर माणिकराव कोकाटेंचं आता खातं बदल जाणार अशी माहिती सूत्रांकडून येते। अगदी माणिकराव कोकाटे की जे सध्याचे कृषी मंत्री आहेत, कृषी मंत्र्यांनी आतापर्यंत त्यांच्या खात्यासंदर्भात केलेली वादग्रस्त विधानं यासोबतच सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादी एकंदरीत महायुतीचं सरकारच बॅकफुटला गेलं होतं। आता यावर निर्णय कसा करायचा यासोबतच राजीनामा घेण्याऐवजी त्यांचं खातं बदलून त्यांना मंत्रिमंडळातच ठेवावं। राहुल, काही काळ मी तुम्हाला थांबवतो, आपल्यासोबत सुषमा अंधारे त्यांच्याकडे जाऊया। सुषमा ताई, आपण बघतो माणिकराव कोकाटेंचं खातं फक्त आता बदललं जाणार अशी माहिती सूत्रांकडून समोर येते। काय तुमची प्रतिक्रिया आहे? माणिकराव कोकाटेंचा राजीनामा व्हावा यासाठी आम्ही 2 दिवसांपूर्वी महामहिम राज्यपाल महोदयांची भेट घेतलेली होती। माणिकराव कोकाटे हे त्यांच्या कार्यपद्धतीपेक्षा त्यांनी त्यांच्या खात्यामध्ये काय भरीव काम केलेलं आहे किंवा शेतकऱ्यांसाठी काय कृती कार्यक्रम आखला याही पेक्षा ते त्यांच्या बेमुरवतपणा आणि त्यांच्या उर्मटपणासाठी जास्त प्रसिद्ध आहे। वारंवार केलेली वक्तव्य आणि त्या वक्तव्यांवर पुन्हा स्पष्टीकरण देण्याच्या पुन्हा पत्रकारांना डाफरणे किंवा वाटेल त्या पद्धतीने वाह्यात पद्धतीने बोलणे आणि त्यातली त्यात विधिमंडळात ज्या पद्धतीचा त्यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ आला, हे सगळं अत्यंत वाईट आहे। अशा सगळ्या परिस्थितीत सन्माननीय अजितदादांनी त्यांचा राजीनामा घ्यावा ही आमची अपेक्षा आहे, किंबहुना विनंती आहे। पण जर त्यांचा फक्त खातेपालट होणार असेल तर मग आम्हाला प्रश्न पडतोय की अजितदादांची काय राजकीय अपरिहार्यता आहे, काय अजितदादांची अशी राजकीय मजबुरी आहे की त्यांना माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेतलाच जात नाही आणि ते खातेपालट होतोय। धनंजय मुंडेंना त्यांनी द्यावं का नाही यावर आम्हाला काही बोलायचंच नाही आता। बरं, वारंवार आपण बघितलं होतं, तुम्ही सुद्धा मागणी केलेली आहे, विरोधकांनी मागणी केली आहे की त्यांचा राजीनामा घ्यावा, मात्र राजीनामा घेतला जात नाहीये, खातं फक्त बदललं जात आहे। इथून पुढे विरोधक म्हणून तुमची काय भूमिका असणार आहे? नाही, आम्ही आमचा संघर्ष चालू राहील आणि एकट्या माणिकराव कोकाटेसाठीच नाही। आम्ही म्हणतोय की आम्हाला योगेश कदमांचाही राजीनामा हवा आहे आणि संजय शिरसाटचाही राजीनामा हवा आहे। पण माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याच्या बद्दल आमच्या अपेक्षा जास्त आहेत, कारण आम्हाला असं वाटतं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांपेक्षाही अजितदादा जरा अधिक लोकशाही पद्धतीने चालणारे आहेत। त्यामुळे लोकशाही व्यवस्थेबद्दल आदर ठेवत अजितदादांनी जर हा निर्णय घेतला तर निश्चितपणे इतर 2 नेते त्यांचा आदर्श घेऊन काही ना काही भूमिका घेतील। पण अजितदादांनी लोकशाही व्यवस्थेचा मान राखला पाहिजे आणि इथल्या बळीराजाची जर कोणी टिंगल टवाळी करत असेल आणि विशेष की या सगळ्यानंतर प्रतिकात्मक आंदोलन करणाऱ्या लोकांना जर मारहाण होत असेल तर हे अत्यंत वाईट आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटेंचा फक्त खातेपालट होणं म्हणजे फक्त खांदेपालट केल्याचं तुम्ही करताय, ही तात्पुरती मलमपट्टी आहे आणि अशी तात्पुरती मलमपट्टी विरोधक म्हणून आम्हाला अजिबात मान्य नाही। खरं तर सत्ताधाऱ्यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केलेली होती, काही वक्तव्य होती किंवा रमी खेळतानाचा व्हिडिओ असेल यावरती नाराजी सत्ताधाऱ्यांनी पण व्यक्त केली आहे। मात्र कारवाई करू असं सांगितलं, मात्र कारवाई दरम्यान फक्त खातं बदललं जाईल या संदर्भात मग तुम्ही काय सांगाल? मग हे पुरेसी आहे का त्यांच्यासाठी जी काही कारवाई केली जाते? या सगळ्या संदर्भामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सुद्धा भाजपला बोल लावण्यात आला होता की फक्त आणि फक्त मित्र पक्षांमुळे भाजपा बदनाम होत आहे का, याकडे जरा लक्ष द्या। दस्तूर खुद्द सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी सुद्धा या संदर्भाने जाहीर वाच्यता केलेली आहे की अशा पद्धतीच्या वाह्यातपणामुळे महायुती आणि एकूणच सरकार बदनाम होते। बरं, ते फक्त शेतकऱ्यांनाच बोलले का? अहो, सरकार भिकारी आहे इथपर्यंत म्हणण्याची छाती जर माणिकराव कोकाटेंची होत असेल आणि सरकारला भिकारी म्हटल्यानंतरही हे सरकार जर आळीमिळी चुपचुळी करून बसत असेल तर याचा अर्थ आम्ही असा काढावा का की देवेंद्रजी, शिंदे आणि दादा या तिघांनाही हे मान्य आहे की होय बाबा, सरकारमध्ये बसलेले आपण भिकारी आहोत? मग तसं असेल तर तसं तरी सांगा, किंवा सरकारनं मान्य केलंय की माणिकराव कोकाटे म्हणतात तसं सरकार भिकारी झालेलं आहे।
अजितदादांनी असं सांगितलं होतं की माणिकराव कोकाटेंची चर्चा करणार, त्यांची बाजू ऐकून घेणार, त्यानंतर कारवाई केली जाणार. मात्र कारवाई दरम्यान फक्त खातं बदललं जात आहे. एका बीड मधल्या राजीनाम्यासाठी काय काय करावं लागलं हे आपण सगळ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. म्हणजे ते फोटो जोपर्यंत देशमुख साहेबांच्या हत्येचे फोटो जोपर्यंत बाहेर येत नव्हते तोपर्यंत तो राजीनामा झालेला नव्हता. थोडक्यात काय तर सरकार पक्षात बसलेली माणसं इतकी निगरगट्ट गेंड्याच्या कातडीची आहेत की सहजासहजी ते खुर्च्या सोडतील कसे. त्यामुळे आम्हाला येणाऱ्या काळात अजून अधिकचा संघर्ष तीव्र करावा लागेल आणि आम्ही तो करत राहू. लढणे क्रमप्राप्त आहे, आम्ही लढत राहू आणि जोपर्यंत योगेश कदम, माणिक कोकाटे किंवा संजय शिरसाट सारख्या वाह्यात लोकांचे राजीनामे होत नाहीत तोपर्यंत विरोधक म्हणून आमचा संघर्ष चालू असतो. सुषमाताई, तुम्ही म्हणताय राजीनामा होईपर्यंत संघर्ष सुरूच असणार. कशा पद्धतीने संघर्ष केला जाईल, कशा पद्धतीने या गोष्टीला तुम्ही विरोध कराल? बघा, आता आम्ही महामहिम राज्यपाल महोदयांकडे या संदर्भाने आमची तक्रार मांडलेली आहे. जर या उपरही जर सरकारला जाग येणार नसेल तर आम्हाला लोक आंदोलन उभं करावं लागेल आणि लोक आंदोलनाचा भाग म्हणून मग हे सगळे जे बेमुरवतपणे वागणारे जे मंत्री आहेत हे मंत्री ज्या ज्या ठिकाणी येतात त्या त्या ठिकाणी आम्हाला आंदोलनं करावी लागतील. निश्चित. कशा आणि पद्धतीने त्या इथून पुढे ठिकाणी आंदोलन होतात हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असेल. धन्यवाद सुषमाताई, तुम्ही सविस्तर बातचीत केली त्याबद्दल.